शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध। मी एक शेतकरी, माझ्या अंगाची माती, कपाळाचा घाम आणि शेतातल्या पिकावरची मनपूर्वक श्रद्धा हीच माझी ओळख। माझे आयुष्य निसर्गाच्या चक्रासोबत, ऋतूंच्या गतीसोबत हेलकावे खात जगलेले आहे। माझी ही कहाणी फक्त माझी नसून या देशाच्या लाखो शेतकऱ्यांची साजी कहाणी आहे। माझे बालपण आणि घरची परिस्थिती। माझा जन्म एका छोट्याशा गावात झाला। आमचे घर मातीचे होते। वडील आणि आजोबा हे देखील शेतकरी होते। लहानपणापासूनच मी शेतात काम करायला शिकलो। शाळेत जायचो, पण शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीत वडिलांना शेतात मदत करायचो। पण वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीची सगळी जबाबदारी माझ्यावर आली। घरची परिस्थिती बोलकी नव्हती। पूर्वजापासून चालत आलेली ही जमीन आणि काही मोजकी शेती हीच आमची जिंदगी होती। शेतकरी जीवनाचा प्रवास। माझे आयुष्य पिकांच्या चक्रासारखेच फिरते। उन्हाळ्याच्या तापात मी जमीन नांगरतो, पावसासाठी डोळे लावून बसतो, पाऊस आल्यावर पेराट करतो, रात्रंदिवस शेतात राहून पिकांची काळजी घेतो, रोपांची लागवड, खत पाणी, कोरडी किडणी अशी अनेक कामे करतो। पिके लहानपणापासून मोठी होताना बघण्यात एक विलक्षण आनंद असतो। ती जणू माझीच मुले आहे। आव्हाने आणि संघर्ष, पण हा प्रवास सोपा नाही। प्रत्येक वर्षी नवीन आव्हान भेटतात। नैसर्गिक आपत्ती, कधी कधी पुरा पाऊस, तर कधी कधी अतिवृष्टी, कधी गारा, तर कधी दुष्काळ। निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे मी पूर्णपणे असहाय्य होतो। आर्थिक अडचणी, खतांच्या, बियाण्याच्या वाढत्या किमती, डिझेलचा खर्च, कर्जबाजारी होणे हे एक सततचे भय असते। चांगले पीक आलं तरी बाजारात भाव मिळत नाही। मधल्या व्यापाऱ्याकडून फसवणूक होते। सरकारी योजनेचा फायदा न मिळवणे। अनेक योजना असतात, पण त्या आमच्यापर्यंत येण्याआधीच कुठेतरी गहाण राहतात। कागदोपत्री अडचणी, भ्रष्टाचारामुळे आम्हाला काही मिळत नाही। सामाजिक दर्जा, शहरात लोक मोठे होतात, डॉक्टर, इंजिनियर होतात। आमच्या मुलांना सुद्धा शेती करायची नाही। शेतकरी हे नाव ऐकून लोक मागे वळून बघतात। माझ्या कष्टाचं, घामाचं अन्न खाणारे लोक मलाच हीन दृष्टीने बघतात। हे दुःखाचे आहे। कुटुंब आणि समाज, माझी बायको आणि मुलं देखील या शेतीप्रेमात सामाजिक आहे। पण मी नाही इच्छित की माझी मुलं या अविश्वासू शेतीवर आपले आयुष्य खर्च चारो। मी त्यांना शिकवले, मोठे केले आणि आता मी शहरात आहे। शेती म्हणजे एकट्याची लढाई आज झाली आहे। गावातील सर्व शेतकरी एकत्र येतो, पण प्रश्न खूप मोठा आहे। आशेचा किरण, अलीकडे काही गोष्टी बदलताना दिसत आहे। जैविक शेती, ड्रॉपिंग सिंचनासारख्या आधुनिक पद्धतीमुळे पाणी वाचते आणि पीक चांगले येते। काही तरुण शेतकरी आता नवीन तंत्रज्ञान वापरत आहे। इंटरनेटद्वारे थेट ग्राहकांपर्यंत विकण्याचे मार्ग उघडे आहेत। सरकारच्या ई-नाम सारख्या योजनांमुळे आम्हाला रास्त भाव मिळू शकतो। मी शेतकरी, मी अन्नदाता, माझ्या श्रमावरती ही संपूर्ण मानवजात जगत आहे। माझ्या जीवनात संघर्ष आहे, शोषण आहे, पण तरीही आशा आहे। मी इच्छितो की माझ्या मुलांना शेतीची ओळख राहावी। शेती हा व्यवसाय नसून एक संस्कृती आहे। शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारने आणि समाजाने पुढाकार घ्यावा, कारण जे अन्न देतो तोच भगवान असा उपदेश करणाऱ्या आपल्या संस्कृतीत त्या अन्नदात्यालाच उपाशी राहावे ही मोठी विडंबना आहे। माझ्या शेतात हरित दिन पाहून मला समाधान वाटतं आणि हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।